एव्हरीवन, तूप तर माझं इथं छान तयार झालं आहे बरं का. पण त्याच्या मागे मला इतका कुटाणा करावा लागला ना, तर चला सांगते मी तुम्हाला काय झालं ते. तर इथे ना लाईट गेली होती तूप करण्याच्या वेळेस आणि मला जो तूप करायचं होतं. तर काय झालं, लाईट पण नंतर आली. पण त्याच्या आधी मी असं म्हटलं की चला आपण रवीनच हलवून मस्तपैकी हे करावं. पण माझ्या नंतर डोक्यात असा प्लॅन आला की कढईमध्ये ओतलंच आहे तर उगाच ते मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकान वगैरे, त्यापेक्षा आपल्याकडे ना तो बीटर आहे, जो केक क्रीम करण्यासाठी वापरला जातो ना, तो बीटर आहे. त्याने ट्राय करून बघूया की कसं होतं कसं नाही. पण ते करताना माझ्याकडून इतका राडा झाला की ते जसं मी असं ब्लेंड करत होते ना त्याने, ते सगळं असं शिंतोडे उडत होते. तर मी तसंच केलं बरं का. आणि शेवटी हा लोण्याचा गोळा तयार केला. छान असा गोळा आला होता, पण इतका राडा झाला होता किचनवर सगळे पांढरे पांढरे शिंतोडे उडून बसले होते. जाऊ दे म्हणलं, काय आता तर काय साफच करावं लागणार आपल्याला. तर मस्तपैकी सगळं साफ करून ठेवलं. ते तूप पण काढायला ठेवलं आणि मस्तपैकी ते तूप पण झालं माझं, म्हणजे अर्धा पावशेर वगैरे तर तूप झालंच माझं बरं का. खूप छान वास पण येत होता. तर चला व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.